हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं मनापासून स्वागत करते ताईंनो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. बघू शकता आता हा मी ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे. आता महत्त्वाच्या आपल्या ज्या म्हणजे आपल्या ब्लाऊज फिटिंगच्या ज्या महत्त्वाच्या 3 टिप्स आहेत, एकदम ब्लाऊज आपला परफेक्ट फिनिशिंगमध्ये येण्यासाठी ज्या आज तुम्हाला मी आज बघा सांगणार आहे. त्यासाठी मी आता ब्लाऊज तयार करून घेतला आणि मग तुमच्याशी आता त्याचं प्रॉपर फिटिंग कसं करायचं आणि मुंड्यामध्ये इथं घोळ येऊ नये म्हणून त्याच्या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे. ते व्हिडिओ बारकाईनं बघा. सिंपल टिप्स असतात जे आपल्याला माहीत नसतात. बघू शकता आता मी हा ब्लाऊज घेतलेला आहे, आपण स्टिच केलेला माझ्या हातामध्ये आहे बघू शकता. आणि हा निळ्या रंगाचा आहे, तो मापाचा ब्लाऊज आहे बघू शकता अशा पद्धतीनं. तर आता आपण याचं फिटिंग बघणार आहोत. फिटिंगची टिप कशी टाकायची किंवा फिटिंगचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते आपण पाहणार आहोत. बघू शकता आपण स्टिच केलेला ब्लाऊज आणि यांनी मापाला दिलेला ब्लाऊज मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता अशा पद्धतीनं मेजरमेंट घ्यायचं म्हणजे मोजून घ्यायचं बघू शकताय. आणि बघा आता जिथून ब्लाऊज शिल्लक राहिलाय टोक बघू शकताय, जिथपर्यंत आपला ब्लाऊज आलाय तिथपर्यंत सोडून द्यायचं आणि जिथून आपला जो रिकामा भाग राहिलेला आहे बघू शकताय तो असा डबल फोल्ड करून घ्यायचा. बघू शकताय इथं मेजरमेंट किती आलंय ते मोजून घ्यायचं. आता याचं मेजरमेंट बरोबर 4 इंच आलेलं आहे. या बाजूला 2 इंच आणि त्या बाजूला 2 इंच. मी शिलाई मार्जिन 2-2 इंच घेते बघू शकता अशा पद्धतीनं. आता 2-2 इंच शिलाई मार्जिन म्हणजे कमरेचं आलेलं आहे. आता कमरेचं मार्किंग आहे बघू शकताय 2 इंच, ते अशा पद्धतीनं टाकून घ्यायचं. ताईनो खूप सोपं असतं पण आपल्याला माहीत नसतात अशा बऱ्याचशा टिप्स, म्हणून आपली सगळी ब्लाऊज शिवण्यात गडबड होते. ब्लाऊज कमी जास्त होतो, ब्लाऊजची उंची कमी जास्त होते. बारकाईनं ब्लाऊज बघायचा आधी आपण कसा म्हणजे स्टिच केलेला आहे मग तुमच्या लक्षात येईल. आता आपण काय करणार आहोत, बाहीचं जे मेजरमेंट आहे आपल्या म्हणजे दंडघेर आपला जो किती आहे तो सुद्धा ह्या जुन्याच ब्लाऊजचा आपल्याकडे जर म्हणजे ब्लाऊज जुना असेल त्याच्यावरून घ्यायचं, नाही तर दंडघेर तुमच्याकडे जर तुम्ही अंगावरून माप घेतलं असेल तर त्याच्या निम्म एकदम प्रॉपर त्याचं माप घ्यायचं. बघू शकताय व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ताईंनो बघू शकताय. आता मी इथं मोजून घेते. व्हिडिओ कुठेही मी पळवलेला नाही, जेणेकरून आपल्या ज्या ताई आहेत घरी बसलेल्या, ज्यांना घर बसल्या असे आपले स्वतःचे ब्लाऊज त्यांना स्टिच करायचे असतील त्यांच्यासाठी हा खरं तर व्हिडिओ आहे. बघू शकता इथं 5 इंच बरोबर आहे, दंडघेर 5 इंच आलेला आहे बघू शकताय. बघा आपण इथं 5 इंचावर मार्किंग केलेलं आहे बघू शकताय. या सुद्धा बाजूला मी याच पद्धतीनं बाहीचं 5 इंच मार्किंग करून घेते. शकताय या पद्धतीनं या सुद्धा बाजूला मी अशी मार्किंग करून घेतले. त्याचबरोबर आता आपली जी फिटिंग म्हणजे आपल्यामध्ये जो मुंड्यामध्ये जो आपला घोळ येतो, तुम्हाला काखेत असा म्हणजे खेचल्यासारखा ब्लाऊज होतो, तो आपला व्यवस्थित येण्यासाठी हे ते 3 पॉइंट असतात मुंड्यातला म्हणजे आपल्या काखेतला, हाताच्या बाहीचा आणि कमरेचा. हे एक लाईन एकसारखे जेव्हा जे पार्ट येतात तेव्हाच आपला ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसतो. मी आता तुम्हाला आधी शिलाई मारून दाखवते आणि मग दाखवते तुम्हाला कसं असतं ते. म्हणजे हे 3 पॉइंट आपली एक सरळ रेष आली पाहिजे, तेव्हा ब्लाऊज आपला फिटिंगला सुद्धा छान बसतो आणि फिनिशिंग सुद्धा सुंदर येतं त्याचं. बघू शकता आता मी इथं टीप मारून घेते, मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते. टीप मारल्यानंतर आपले जे 3 पॉइंट आहेत म्हणजे काखेमध्ये, दंडघेर आणि कमरेचा भाग जे घेतलेले आपले 3 पॉइंट आहेत ते एका लाईनमध्ये आले पाहिजेत. म्हणजे ब्लाऊजमध्ये कुठेही चुन्या येत नाहीत, आपला काखेत ब्लाऊज ओढला जात नाही, ताणला जात नाही आणि घोळ अजिबात घोळ सुद्धा येत नाही. बघू शकताय अशा पद्धतीनं. ताईनं छोट्या छोट्या टिप्स असतात त्या आपण बारकाईने लक्ष दिलं की आपल्याला नक्की लक्षात येतात आणि ह्या छोट्या टिप्समुळे आपला ब्लाऊज जो आहे तो चुकतो. मग तुम्हाला असं वाटतं आपल्याला ब्लाऊज स्टिच करता येत नाही, शिवता येत नाही, असे बरेच प्रॉब्लेम तुम्हाला वाटतात. पण अजिबात ते छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात, ते एकदा समजून घेतलं की त्यात नक्की सुधारणा होते. अशा पद्धतीने ताईनं तुम्ही करून बघा, मग तुमच्या लक्षात येईल. बघू शकता अशा पद्धतीनं ताईनं मी दुसऱ्या सुद्धा टिप्स आहेत म्हणजे ज्या शिलाई मार्जिनच्या टिप आहेत त्या मारून घेते. अशा पद्धतीनं ताईनो तुम्ही ब्लाऊज जर स्टिच केला तर अजिबात तुमच्या फिनिशिंगमध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. बघू शकता आता मी खडून तुम्हाला आखून दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल की माझी ही टीप मारलेली आहे ती एका सरळ रेषेत आलेली आहे. बघताय ना तुम्ही,
बघा आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथं मी सरळ रेष मारलेली आहे. हे 3 पॉईंट आपले सरळ आलेले आहेत, म्हणजे आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट झालेला आहे. बघू शकता आता मी हा उलट करून दाखवते. अशा पद्धतीनं ताईंनो आपलं याचं फिनिशिंग बघू शकता, एकदम बरोबर आहे आणि परफेक्ट ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा एकदम परफेक्ट बसतो. अशा पद्धतीनं हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. आणि अशाच पद्धतीनं तुम्ही सुद्धा शिवून बघा. जर काही असे छोटे मोठे प्रॉब्लेम्स येत असतील तर कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माहितीपूर्ण आहे की नाही, कमेंट करून सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त ताईंनी सबस्क्राईब करा. भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.